परिषद 2025 अंजनगाव सुरजी या अनुषंगाने मी आलेलो आहो आमदार माननीय गजाननभाऊ लवटे. नमस्कार दादा. नमस्कार. आपण या निवडणुकीमध्ये आपल्या मुलाला या निवडणुकीमध्ये टाकलेला आहे, उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे. आपण हा संकल्प कसा काय केला? संकल्प प्रथम मी सगळ्या अंजनगाव जनतेतील, अंजनगाव नगरीतील मायबाप जनतेला मी प्रथम मानाचा नमस्कार करतो. आणि महत्वाचं एक तुम्ही जो प्रश्न केला की तुम्ही मुलाला कशाबद्दल टाकलं, बरोबर. हा मतदारसंघ आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासामध्ये नगरपालिकेसाठी राखीव मतदारसंघ कधीच निघाला नाही, राखीव नगरपालिका निघाली नाही. यावेळेस प्रथमतः म्हणजे ज्या वेळेसपासून स्थापन झाली तेव्हापासून पहिल्यांदा नगरपालिका राखीव निघाली. मी इथं राखीव मधला म्हणजे या मतदारसंघाचा एक मागासवर्गीय आमदार आहो. इथं हा मतदारसंघ एससी साठी राखीव आहे. बाबासाहेबांच्या कृपेनं हा मतदारसंघ एससी साठी राखीव असल्यामुळे माननीय आमचे पक्षप्रमुख आमचे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी 20 ते 25 वर्षापासून शिवसेनेचं निष्ठावंत कार्यकर्ता आहे, निष्ठेनं काम करतो. शाखा प्रमुख 18 वर्षाचा असताना मी शाखा प्रमुख असताना प्रथमतः वोट हे मी शिवसेनेच्या प्रकाश पाटील भारसाकडेंना दिलं. आज जरी ते आमच्यात नाही आहे पण आम्ही कुठेतरी एकमेकांसोबत जुळलेलोच आहोत. पण महत्वाचं असं की 18 वर्षाचं असताना माझं मत वाया गेलं नाही. त्याच्यानंतर शाखा प्रमुख ते शहर प्रमुख, एक खरेदी विक्रीचा डायरेक्टर, आज मी एक नागरिक बँकेचा डायरेक्टर म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्यावर जो आमच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, जो विश्वास दाखविला, त्याचं सार्थक अंजनगाव आणि दर्यापूर मतदारसंघातील जनतेनं, अंजनगाव मधील जनतेनं याचं सार्थक ठरवलं. त्यांनी मला सर्वोच्च सभागृहात, महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात त्यांनी मला पाठवलं. अंजनगाव मधला एक माणूस पहिल्यांदा 41 वर्षानंतर, 41 वर्षाच्या पहिला डॉक्टर शंकररावजी बोबडे हे अंजनगावचे आमदार झाले होते. त्याच्यानंतर एक सुरजीचा आणि अंजनगावचा आमदार म्हणून 41 वर्षानंतर माझी लोकांनी वर्णी लावली आणि उद्धव साहेबांवर मी माझ्यावर विश्वास ठेवला, तो लोकांनी सार्थक ठरवला. म्हणून माझ्या अंजनगावमधील जनतेचे मी पहिला आभार मानतो, कारण त्यांनी खूप मोठं माझ्यावर उपकार केलेले आहे. आणि तेच साध्य करून मला आमच्या साहेबांनी, पक्षप्रमुखांनी म्हटलं की आता ती नगरपालिका आता राखीव झालेली आहे, तर आपल्या एक तर पत्नीला, तुझ्या पत्नीला, एक तर मुलाला तर उमेदवारी दिली तर बरं होईल. कारण तिथला आमदार आपण असल्यामुळे तिथं आपला जो मेसेज आहे तो मतदारसंघात वेगळा जाईल. कारण आमदाराचं एक निधीचा एक असतो तो वेगळा असतो, आमदार जो निधी टाकतो मतदारसंघात तो वेगळा असतो आणि नगराध्यक्षाचा जो निधी राहतो तो वेगळा राहतो. त्याचा एक तुम्हालाही माहिती आहे, नगरपालिका आणि आमदार या दोघांची सांगड जर असली तर आपल्या अंजनगावाचा चांगल्या प्रकारे विकास होईल. अंजनगावचा विकास आता कोणाला मी असं बोलू शकणार नाही की बाबा नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचे आहेत तर मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. अगर आज माझ्याकडे कोणी काम करण्यासाठी, काम मागण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी आलं की बाबा माझं नगरपालिकेचं काम आहे, माझं तहसीलचं काम आहे, माझं BNCचं काम आहे, माझं पंचायत समितीचं काम आहे, बेनार ऑफिसचं काम आहे, कोणतंही काम पोलीस स्टेशन पासून जे कोणी आलं तर मी आमदार म्हणून जर मी एखाद्या वेळेस नगराध्यक्ष वेगळा असता, नगराध्यक्षाचा मी बहाणा सांगू शकलो असतो की बाबा नगराध्यक्ष आमच्या चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे माझं विजन आहे की मी या मतदारसंघाचा फक्त 11-12 महिने झाले मला आमदार होऊन, मी माझ्या पद्धतीनं जो काही इथला मी जो कामं केली आहेत, छोटे मोठे कामं आहेत पण मला मोठे कामं करायचे आहेत. छोटे मोठे नाल्याचे कामं, रोडचे कामं, तुमच्या पाण्याचे कामं, आता पाण्यावर निधी टाकलेला आहे, पाण्याचे पण कामं. मला हे म्हणायचं आहे, मला कोणावर काही ताशेरे उडवायचं नाही, कोणामध्ये बोलायचं नाही, पण मी खऱ्या अर्थानं विकास करायचा आहे. आपण कुणावर ताशेरे उडवण्यासाठी आमदार झालो नाही आहे. माझं विजन आहे की अंजनगाव आणि दर्यापूर मधील लोकांना चांगल्या सुखसोयी देणं आहे. मला सांगा, अरे कुठं अजून पाण्याची समस्या अजूनही 15 वर्षापासून समस्या झाली नाही, ती मी एका वर्षात काढली, निकामी काढली. लोक विचार करून राहिले की भैया आपने हमको पाणी पिलाय, हो तुम्ही आम्हाला पाणी पाजलं. मी म्हटलं बाबा मी पाणी पाजणारा कोण, मी पाणी नाही पाजू तर तुम्ही ज्या सर्वोच्च सभागृहात मला पाठवलं त्या सभागृहाच्या आधारे
त्या आमदाराच्या आधारे मी तुम्हाला माझ्या निधीतून पैसे टाकू शकतो. गजानन लवटे काही नाही आहे. गजानन लवटे काही करू शकत नाही. गजानन लवटेचं जे पद आहे तो आमदार आहे, त्यामुळे तो करू शकतो आणि ते तुम्ही करून माझ्याकडून घ्या. आणि नगराध्यक्ष अगर मुलगा निवडून आला तर एक हात लोकांनी माझा बळकट केला आहे, दुसराही हात त्यांनी जर बळकट केला तर मी अंजनगावमधील मायबाप जनतेला एक विश्वास देऊ इच्छितो की त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. त्यांनी जर माझ्या घरी काम करण्यासाठी आले, माझे दार सगळ्यासाठी उघडे असतात, माझ्या घराला कुलूप नाही, माझ्या घरात काही एखादं डॉग म्हणून मी पोचलेला नाही की माझ्या घरात भाऊ येण्याची कुणाला बंदी नाही. कोणीही सर्वसाधारण माणूस माझ्या घरापर्यंत येऊ शकतो. त्याच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. ठीक आहे दादा, आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.